मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण 4 टक्स ब्लाउज कटिंग आणि टिचिंग करणार आहे। 34 साइज 4 टक्स ब्लाउज एकदम विस्तारित माहिती आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहे। व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। हा आपला अस्तर आणि ब्लाउजचा कपडा आहे। बाही कटिंग मी कशी केली याचा व्हिडिओ नाही बनवलाय, याचे मी 2 व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केले आहेत। आता आपण मागील भाग कटिंग करतोय। खाली मी एक सरळ लाईन आखून घेतली। मागील उंची आपली 13 आहे, त्यात मी 1 इंच प्लस करते। 14 इंच आपण मागील उंची घेणार आहे। शोल्डर मी 5.5 इंच घेतले किंवा 5.5 इंच घेतले। सेम मार्किंग 2 ठिकाणी केली। जेवढं शोल्डर घेतले मुंडा सुद्धा आपल्याला सेम तेवढाच घ्यायचा आहे, 5.5 इंच। आणि छाती लाईन आखली। आता आपली कमर लाईन, छाती लाईन, शोल्डर लाईन तिन्ही लाईन आखून झालेत आणि ही मुंडा लाईन। इथून पुढे आता आपल्याला कमर 28 आहे आपली, 28चा चौथा घ्यायचा आहे आपल्याला। तुम्हाला 28च्या चौथा म्हणजे एकतर तुम्ही असं टेप प्रमाणे पण घेऊ शकता किंवा अशी टेप फोल्ड करून 7 दुनी 14 आणि 14 दुनी 28 असं पण घेऊ शकता किंवा 28/4 पण करू शकता। आणि पुढे तुम्हाला 2.5 इंच प्लस करायचं आहे। तुमची कोणतीही कमर असू द्या, 24 पासून 40 पर्यंत सेम प्रोसिजर करायची आहे आपल्याला। आणि पुढे 2.5 इंच प्लस करायचं आहे। 1 इंच ट्रक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग। आणि जी कमर येते आपली 9.5 तीच कमर आपल्याला वर छातीसाठी घ्यायची आहे 9.5। ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। या पद्धतीने तुम्ही ब्लाउज कटिंग करून बघा, फिटिंग परफेक्ट बसेल। मुंडा लाईनीचा मध्य काढायचा आणि अशी मुंड्याचा शेप द्यायचा आहे। इथपर्यंत प्रोसिजर समजले। शोल्डर पट्टी ही 2.25 आहे, त्यात मी 1.5 इंच प्लस केले। 3 इंच आपण शोल्डर पट्टी घेणार आहे आणि जो राहतो तो 2.5 इंच आपला गळा आहे। तुम्हाला शोल्डर पट्टी मापाप्रमाणे कमी जास्त होऊ शकते। प्रोसिजर सेम करायची आहे। मागील भाग आपला कटिंग कंप्लीट झालाय। गळा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आधी अपलोड केलाय। मागील भाग बॅक नेक डिझाईन म्हणून ऑलरेडी गळा अपलोड आहे। तर आपल्याला आता मागचाच भाग, पुढील भाग कटिंग करायसाठी छापून घ्यायचंय। तर ही आपली ओपन बाजू आहे, इकडे आपली हुकाई पट्टी येणार आहे। तर मी दोन्ही कपडे व्यवस्थित करते आणि हालाय नको म्हणून याला पिना लावून घेते। दोन्ही कपडे व्यवस्थित करून पिना लावून घेतल्या की आता आपल्याला मागील भाग याच्यावर परफेक्ट ठेवायचा आहे आणि साईडून आखून घ्यायचं आहे। ही सगळ्यात सोपी पद्धत आहे ब्लाउज कटिंग करायची। तर हा बघा, मी परफेक्ट कपडा ठेवलाय। पुढे कपडा मी बिलकुल एक्स्ट्रा ठेवला नाहीये, तुम्हाला दिसतंय। आणि आहे असा मी ब्लाउज मागील भाग छापून घेतलाय पुढील भागासाठी। शोल्डर आपला आहे तेच राहणार आहे 3 इंच। जे मागची शोल्डर पट्टी आले तीच पुढची राहणार आहे किंवा शोल्डर 5.5 इंच तेच राहणार आहे पुढील भागासाठी। मुंडा मात्र आपण चेंज करणार आहे, ते मी दाखवेलच पुढे कसा करायचा आहे। आता आपल्याला पुढील गळा, इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पुढील गळा घेऊ शकता। मी 6.5 इंच घेते, कारण की पुढील गळा 6, 6.5, 7, 7.5 तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचा आहे। आणि गळा रुंदी मी 3 इंच घेते। इथं तुम्हाला 2.5, 3, 3.5 तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता। मी 3 घेतली आहे आणि असा बॉक्स आखते। याच्यामध्ये मी गोल गळ्याचा शेप देणार आहे। आपला 4 टक्स ब्लाउज आहे। तुम्हाला हवं तर इथं तुम्ही गळ्याचा शेप आवडीप्रमाणे चेंज सुद्धा करू शकता। तर मी गोलच घेते। तर मी असा डीप मध्ये गोल गळ्याचा शेप देते। तुम्ही लास्टला ब्लाउज फिटिंगला कसा बसला तोही पाहालच, तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा। आता आपला नेक आखून कंप्लीट झाला आहे। आता आपल्याला योग उंची ही ब्लाउजच्या मापाप्रमाणे किंवा बॉडी मेजरमेंट प्रमाणे पण घेऊ शकता। 11.5 त्यात तुम्हाला फक्त 1/2 इंच प्लस करायचे। तर आपण योग उंची 12 इंच मी घेतली आहे। आणि जे खाली कपडा राहतो 2 इंच, तर मी 2 इंचाला अशी मार्किंग करते। सरळ लाईन आखण्यासाठी मी मार्किंग करते। तुम्हाला जर सरळ लाईन आखता येत असेल तर तुम्ही सरळ लाईन आखून घेऊ शकता। ही आपली योग उंचीची लाईन आहे। आता आपल्याला 12 इंच योग उंची घेतली। ट्रक्स पॉइंट आपला 9 आहे, त्यात 1/2 इंच प्लस करून 9.5 इंच मी ट्रक्स पॉइंट घेतला आहे। आणि अपेक्स पॉइंट मी 3.5 इंच घेते। सरळ लाईन आखून घेतली। 3 आहे, त्यात 1/2 इंच शिलाईसाठी म्हणून मी 3.5 घेतला आहे। आणि योग पट्टीचा शेप देण्यासाठी मी इकडं 1/2 इंच वर असा शेप मार्किंग केली आणि शेप असा गोल फिरवला आहे। इथपर्यंत प्रोसिजर तुम्हाला समजले। इथून पुढे सुद्धा तुम्हाला 1/2 इंच पुढे वाढवायचं आहे। मागील भाग जो छापला होता तिथून पुढे तुम्हाला 1/2 इंच पुढे कपडा वाढवायचा आहे। आणि मुंडा शेप, पुढील मुंडा मी बोलली ना आपण 1/2 इंच वाढवणार आहे। तर मागचा 5.5 घेतला होता, पुढील मुंडा आपण 6 इंच घेणार आहे। तर तुम्ही असा नवीन मुंडा शेप पुढचा बनवायचा आहे बस। आणि नवीन असा मुंड्याचा शेप सुद्धा द्यायचा आहे। नवीन मुंड्या लाईनी आखल्या मी आणि नवीन असा मुंड्याचा शेप दिला आहे।
ही आपला अपेक्स पॉइंट मार्किंग करायची आहे. इथं कट बसणार आहेत आपले आणि इथून 1.5 इंच वर यायचं आहे. इथे एक आपला कट येणार आहे शिलाई मार्जिनिंगच्या साईडला आणि तिसरा कट आपला. आणि हे बघा 1 इंचाला आपण मी अशी मार्किंग करते आणि 2 मार्किंग मी 1.5 इंचाच्या करते. आणि हे आपला इथे एक ट्रक्स येणार आहे, तर तो नंतर आपण लास्टला घेणार आहे. आणि 4था ट्रक्स आपण लास्टला देतो. 3 ट्रक्स दिल्यानंतर 4था आपोआपच निघतो आपला. आणि इथे मी जिथं मार्किंग केली आहे त्याप्रमाणे तिथे आपल्याला कट टाकायचे. तर मी पुढे दाखवतेच प्रोसिजर कशी करायची आहे. आणि जसं आपण आखले त्याप्रमाणे मी परफेक्ट कटिंग करून घेते. सेम प्रोसिजर तुम्हाला कोणताही साईजचा ब्लाउज असू दे करायची आहे. फक्त मागील मापामध्ये मी फक्त पुढे 1.5 इंच वाढवलं आहे. आणि अपेक्स पॉइंट ट्रक्स पॉइंट येत नसेल तर तुम्ही इथं अंदाजे सुद्धा घेऊ शकता. आणि हे बघा इथं आपला एक ट्रक्स येणार आहे शिलाई मार्जिनिंगच्या साईडला. आणि इथं तुमचा असा प्रॉपर गोल बनला पाहिजे. तर हा आपला हुकाय पट्टीकडे कट टाकून घेते. जिथं कट टाकते तिथं आपला ट्रक्स आपण शिवताना देणार आहे. हे बघा हा इथे एक ट्रक्स येणार आहे. तर तो आता मी तुम्हाला सगळेच ट्रक्स देऊन दाखवते. हे आपला ट्रक्स दाबल्यानंतर खाली कपडा किती शिल्लक राहतो तेवढी आपल्याला योगपट्टी अटॅच करायची आहे. तर मी अशी मार्किंग करून घेतली. तर 3 इंच कपडा खाली राहतो, 3 ते 3.25. तर आपण कमरेला सुद्धा क्रॉस जरा कट करतो, कारण की कमरेखालील मी मागील भागामध्ये ते प्रोसिजर दाखवली आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला योगपट्टीचं मेजरमेंट काढायचं आहे. तर इथं हुकाय पट्टीसाठी मी 1/2 इंच सोडलं. योगपट्टी कट करायला लागलोय आपण. कमरेचा 4था भाग 7 इंच इथे एक मार्किंग केली आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. तर हे टोटल आपलं 9 इंच येतं. ही योग रुंदी आहे आपली. आणि योग उंची आता आपण किती काढली? 3 ते 2.25 इंच आपण घेतली आहे, 2.8 इंच. तर सेम मार्किंग तुम्हाला या बाजूला दोन्ही बाजूला करायची आणि सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आणि जो आपण आता बघा जो आपण छापलेला भाग होता तिथंच फक्त आपण खाली 1.5 ते 1 इंच खाली आपल्याला वाढवायचं होतं. आणि ही लाईन मी सरळ आखली आणि आपली योगपट्टी कटिंग कंप्लीट झाली आहे. खाली आपण वर सेप वगैरे काही चेंज नाही केला, जो आपण आखला तोच आहे. फक्त खाली 1.5 इंच खाली पट्टी वाढवली आहे. इथे एक आपला ट्रक्स दाबला जाईल. हा ट्रक्स दाबल्यानंतर आपली योगपट्टी अशी इथं बरोबर ह्याला मॅच होते. हे बघा परफेक्ट बनली की नाही. असं तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला परफेक्ट करायच्या आहेत. मापाप्रमाणे इथला ट्रक्स वगैरे इझिली पकडायचा आहे. मापाप्रमाणे ट्रक्स इथला बरोबर येतो. इथे एवढा एक्स्ट्रा आहे, 1 ते 1.25 इंच जास्त आहे योगपट्टीपेक्षा पुढील भाग. आता राहिलेल्या कपड्यामध्ये तुम्हाला हुकाय पट्टी, तिरक्या पट्ट्या, कमर पट्ट्या सगळ्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. तर मी सगळ्या अशा पट्ट्या कट करून घेते किंवा ह्या मी घेतलेल्या आहेत. आता आपल्याला हा ब्लाउज पीस आहे, हा ट्रिच कसा होतोय बघायचा. त्याप्रमाणे आपले पीस ठेवायचे. आता बघितलं तुम्ही ट्रिच कसा होतोय, तर मी पीस कसे ठेवते बघा. मी ट्रिच असा होतोय तर पीस सुद्धा मी असे ठेवते. तर आपला ब्लाउज फिटिंगला त्यामुळं पण परफेक्ट बसतो. फिटिंगला प्रॉब्लेम येत नाही, एकही सुनी पडत नाही ब्लाउजला मागे किंवा पुढे. आणि योगपट्टी आपल्याला असा कपडा डबलच करून ठेवायचे आणि परफेक्ट कटिंग करायचे. हे बघा मी असं बाजूनी कट केलं, चिपकवलं आणि परत परफेक्ट अस्तरप्रमाणे ब्लाउजचा कपडा कट केला आहे. फेबिकॉलने मी हे चिपकवलं आहे. तर आता आपल्याला शिवायला काही त्रास होणार नाहीये. आणि ही योगपट्टी तंतोतंत कट केलेली चिपकवली नाहीये मी. तर चला आता आपण शिवायला घेऊया. हे बघा जिथं आपण गोल राऊंड आखलाय तिथं आपल्याला तिथपर्यंत ट्रक्स द्यायचा, त्याच्या पुढे द्यायचा नाहीये. हा आपला ट्रक्स कमरेचा देऊन झाला. आता तुम्हाला हुकाय पट्टीकडचा ट्रक्स मी किती पकडला? फक्त 1.5 इंच किंवा 1 दाब मी ट्रक्स पकडते. कमरेचा ट्रक्स फक्त मी 1/2 इंच पकडला होता. शिलाई मार्जिनिंगच्या साईडला सुद्धा असं थोडंसं क्रॉस पकडायचं आहे आणि सेम ट्रक्स द्यायचा. याच्या आधी सुद्धा मी बरेच व्हिडिओ 4 ट्रक्सचे 2 ते 3 व्हिडिओ अपलोड केले आहेत. तुम्ही नसतील बघितले तर ते सुद्धा व्हिडिओ पाहू शकता. हा 34 साईजचं माप आहे, त्याचा आपण ब्लाउज कटिंग आणि टिचिंग करत आहे. तर हे बघा इथं तंतोतंत जुळलं जाते. तिथून आपल्याला मुंडा ट्रक्स पकडायचा आहे. तिथून आपण जिथपर्यंत गोल मार्किंग केले तिथपर्यंत ट्रक्सची हे तुम्हाला घ्यायचं आहे. ट्रक्स तिथपर्यंत द्यायचा आहे, त्याच्या पुढे द्यायचा नाहीये. तर हे बघा आपला परफेक्ट ट्रक्स देऊन झाले आहेत. पप सुद्धा खूप छान बनला आहे. आता योगपट्टी आपल्याला अटॅच करायची आहे. तर योगपट्टी कशी अटॅच करायची ते पण शिकून घ्या. ज्या बाजूची जी योगपट्टी आहे त्या बाजूला ती अशी द्यायची आहे आणि खालच्या साईडला अस्तर सुद्धा सेम.
आणि अशी पिन लावून घ्यायची, म्हणजे तिथे कन्फ्युजन होत नाही. ब्लाऊज कटच्या साईडला ब्लाऊजचा कपडा, अस्तर कटच्या साईडला अस्तरचा कपडा ठेवते आणि तुम्हाला हळूहळू आपल्या सेप प्रमाणे परफेक्ट हे शिलाई मारून घ्यायची आहे. तर हा बघा, इथे ट्रकच्या जागी पण मी आपला कपडा, आणि हा सिल्की कपडा असल्यामुळे खालचा कपडा ऍडजस्ट करायला मला त्रास होतो, पण हळूहळू तुम्हाला ते परफेक्ट करायचं आहे, कपडा सरकून द्यायचा नाहीये. आता आपल्याला काय करायचंय, हा हे बघा, मी आपला ब्लाऊजचा कपडा पूर्ण असा गोल करून योगपट्टीच्या आतमध्ये घेतला आणि अशी साईडून शिलाई मारून घेतली. आपली खालची शिलाई आहे आणि नंतर हा सगळा असा पलटी करून काढायचा. तर योगपट्टी तुमची फिनिशिंग सोबत लागते, कुठं सुद्धा धागा बाहेर येत नाही. आणि हा थोडासा बाहेर आलाय, पाव इंच तुम्हाला दिसतोय, तो आपल्याला नंतर कट करायचा आहे. आणि हे बघा, योगपट्टी अटॅच केल्यानंतर सुद्धा ही दाब शिलाई देणं गरजेचं आहे. हिला फिनिशिंग शिलाई बोलतात. ह्या दोन्ही शिलाई दिल्यामुळे ब्लाऊजचा लुक वाढतो, त्यामुळे नक्की द्या आणि ब्लाऊज फिटिंगला सुद्धा खूप छान बसतो. बघा पप किती सुंदर बनला आहे आणि योगपट्टी सुद्धा किती छान आपली अटॅच झाली आहे. आणि हे बघा, इथे मी तुम्हाला मगाशी बोलली थोडासा कपडा पुढे आलाय, तर तो आपण कट करून काढणार आहे. तर सेम तुम्हाला दुसरी सुद्धा भाग बनवून घ्यायचा आहे. दोन्ही भाग बनवून झाल्यानंतर ह्याला तुम्हाला हुकाई पट्टी अटॅच करायची आहे. तर हे मापाच्या ब्लाऊजला ज्या साईडला हुक पट्टी त्या बाजूला तुम्हाला हुक पट्टी, आणि मापाच्या ब्लाऊज प्रमाणे तुम्हाला ह्या प्रोसिजर करायची आहे. हुकाई पट्टी अटॅच झाल्यानंतर आपल्याला हे दोन्ही बरोबर आहे का चेक करायचं आहे. आणि नंतर आपल्याला गळ्याला तिरकी पट्टी अटॅच करायची आहे. तर ही तिरकी पट्टी आहे, हिला मी सरळ करते, एकमेकाला जोडलेत मी तिरक्या पट्ट्या. आणि हे बघा, असा कपडामध्ये फोल्ड करायचा आहे आणि असा गळ्याच्या बाजूला सरळ कपडामधून फोल्ड करून शिलाई मारत मारत मध्ये गळ्या जिथं गोल सेप येतो तिथं 3 ते 4 चुन्या पडतात आपल्या. तर माझ्या 3च पडल्या आहेत, ही चौथी दिली मी. आणि इथं पुढं अर्धा इंच कपडा पुढे घ्यायचा आहे, हे बघा अर्धा इंच. आणि नंतर इथून एक एक धागा शिलाई कट करायची आहे आतमधली शिलाई मार्जिने, म्हणजे धागा हात शिलाई करताना त्या साईडला बाहेर निघत नाही. दाब शिलाई द्यायची आहे पट्टीला आणि दाब शिलाई दिल्यानंतर पुढे शोल्डर कसं जोडायचं मी दाखवते तुम्हाला. ही आपली दाब शिलाई देऊन झाली. आता आपल्याला हा बघा, हा कपडा सगळा असा फोल्ड करून इथं अजून एक शिलाई द्यायची, हिला फिनिशिंग शिलाई बोलतात. हे दिल्यामुळं आपल्याला ब्लाऊज बघा आता फिनिशिंगला किती सुंदर दिसतो. आणि जिथं तुम्हाला नसती ही शिलाई दिली तर तुम्हाला हात शिलाई करताना ती कपडा व्यवस्थित करताना जरा त्रास झाला असता. आता पटकन तुम्ही हात शिलाई करू शकता. थोडा कपडा मी ओपन ठेवला आहे कारण की आपल्याला तिथं शोल्डर अटॅच करायचं आहे. आणि गळ्याला पट्टी अटॅच केल्यानंतर सुद्धा आपण एकदा हुकाई पट्टी चेक करायची बरोबर आहे का. तर आपली पुढील भाग एकदम रेडी आहे, परफेक्ट. आणि हा आपला मागील भाग शिवलेला आहे. तर आपला शिवल्यानंतर हा गळा असा जवळ येणार आहे, असा फाकणार नाहीये. तर ही शोल्डर पट्टी आहे, हिला असं ओपन करायची आहे. जी आपण एक्स्ट्रा पट्टी लावली होती पुढं फोल्ड करायसाठी, आणि शिलाई मारत आपली शिलाई इथपर्यंत येणार आहे, जिथपर्यंत पट्टी आहे तेवढी. आणि तिथून पुढे तुम्हाला मागील भाग असा त्याच्यावर नेऊन ठेवायचा आहे. ही प्रोसिजर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते. तर ही फिनिशिंग सोबत शोल्डर जोडलं जातं, बाहेर कपडा डोकवत नाही. आणि एक्स्ट्रा कपडा सगळा कट केल्यानंतर आपल्याला पट्टी ओपन करायची आहे. हे बघा, अशी खेचली किती ओपन बरोबर होते, एकदम फिनिशिंग सोबत आपलं शोल्डर अटॅच होते. आणि जेवढा कपडा आपल्या शिवायचा राहिला तेवढा कपडा तुम्हाला शिवून घ्यायचा आहे. तर आपली शोल्डर जोडून तयार आहे. सेम दुसऱ्या बाजूत पण शोल्डर जोडून घ्या. नंतर आपल्याला बाही अटॅच करायच्या आधी हा कपडा चेक करायचा आहे आणि एक्स्ट्रा कपडा जोही असेल तो कट करायचा आहे. आणि त्याच्यानंतरच बाही अटॅच करायची आहे. तर ही आपण बाही कटिंग कशी केली याचं नाही व्हिडिओ दाखवलाय. तर हे आपण ज्याप्रमाणे कटिंग करतो तो ब्लाऊजला अशी पुरते. आणि बाही अटॅच केल्यानंतर आपल्याला ब्लाऊज सरळ ठेवायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्रा कपडा सगळा कट करायचा आणि कपडा पलटी करून अजून एक शिलाई मारायची आहे. माझ्याकडे ओव्हरलॉक नाही आहे म्हणून मी ही प्रोसिजर करते. तुमच्याकडे ओव्हरलॉक असेल तर तुम्ही डायरेक्ट अशी शिलाई मारू शकता. कमरेचा चौथा, आपली कमर 28 आहे, 7 इंच येतो. तर इथं बघा 7 इंचाला मी मार्किंग केली. मुंडा सुद्धा तुम्हाला सेमच घ्यायचा आहे, कमरेचा चौथा भाग. हे बघा मी कसं पकडलं आहे, इथून इथं परफेक्ट पकडायचं आहे. इथं 7 इंचाला मार्किंग करायची आहे. आणि दंड सुद्धा आपले 5.5 इंच आहेत ते 5.25 इंच. तर हे एका लाईनीमध्ये शिलाई येते. जर तुमचा लाईनीमध्ये शिलाई येत नसेल, असा प्रॉब्लेम असेल तर ह्या पद्धतीने एकदा शिवून बघा ब्लाऊज,
तुमचं सगळे प्रॉब्लेम निघून जातील. आपली शिलाईसुद्धा लाईनीमध्ये आले आणि आतमध्ये 1 ते पाऊण इंच शिलाई मार्जिनिंग राहिली आहे आणि काकेमध्ये कपडासुद्धा तंतोतंत जुळला गेला आहे. आपला ब्लाऊज शिवून रेडी आहे. कशी वाटली ही माझी पद्धत? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि वर्षा टेलर या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला परफेक्ट फिनिशिंग सोबत ब्लाऊज शिवून तयार आहे. मागील भागाचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे. या व्हिडिओच्या आधीचाच व्हिडिओ आहे, नक्की तुम्ही तो सुद्धा बघा. आणि हा आपला घातल्यानंतरचा लुक आहे. फिटिंगला सुद्धा किती सुंदर बसला आहे. थँक्यू.